गाण्याचा जो काय ठेका आहे ना, डंग डग डंग टग डंग डग डंग, जे काय वाजतंय म्हणजे मस्त मस्त. त्या ठेक्याने असं अंग उडतं आपलं. क्या बात आहे. प्रेमनी नजर ती मला दीवानी करनी. क्या बात आहे. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र सगळ्यांना. अगदी मनापासून जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. मित्रांनो, तर हा व्हिडिओ बघत असणाऱ्या माझ्या तमाम रसिक प्रेक्षकांनो, मायबापांनो, तुमचं फरमाईश बोल या चॅनलमध्ये मी अमित घारकर मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण ऐरणी सॉन्ग वरती रिॲक्शन करणार आहोत. माझ्या काही मित्रांनी मला सांगितलं की अमित, ऐरणी सॉन्ग जे आहेत त्यावरती तू रिॲक्शन व्हिडिओ कर, जे खानदेशी गाणी असतात त्या गाण्यांवरती रिॲक्शन व्हिडिओ कर. तर आपण सचिन कुमावत यांचं सावन महिनामा या गाण्यावर रिॲक्शन रिव्ह्यू करणार आहोत. तर मित्रांनो, चला पहिल्या आधी गाणं बघूया, त्यानंतर त्यावरती बोलूया. गाणं बघता बघता तर आपण बोलणारच आहोत. त्याआधी मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली तर आपल्या व्हिडिओवरती कमेंट करा आणि प्लीज आपल्या व्हिडिओला शेअर करा. तर मित्रांनो, चला तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. लाईट्स, कॅमेरा अँड ऍक्शन. क्या बात आहे. एवढा मोठा हिरो इको मधून उतरतोय, हीच तर खासियत आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. हिरवागार, बाहेर सुद्धा पाऊस आणि आतमध्ये सुद्धा पाऊस, म्हणजे सगळे हिरवगार हिरवगार हिरवगार. सुंदर. काय सिनेरी घेतली आहे बघा, एक नंबर. काय वाटते, मागे धुकं, पुढे ग्रीन ग्रीन. क्या बात आहे. बघू पुढे. वाट देखो असं ना एकदम, म्हणजे असं जी आपली ओल्ड जी गाणी होती ना, ओल्ड सॉंग्स होते, त्याचा जो फील येतो त्याच्यामध्ये कशी अशी संतूर असायची, त्याच्यामध्ये आणखी दुसरं काहीतरी असायचं. तर ते कसं एक असं ऐकायला एकदम असं एकदम ओरिजिनल वाटायचं. त्या टाईपचं गाणं वाटतंय. म्हणजे तसं काहीतरी ऐरणी सॉंग्स करतात म्हणून हे खानदेशी गाणी इतकी फेमस आहेत. बघू आपण पुढे आणखी कसं काय आहे ते. क्या बात आहे. ये बात. क्या बात आहे, क्या बात आहे. ओ हो, सीन बघताय मित्रांनो, काय सिनेरी आहे, एक नंबर. मला वाटतं मी ना काही वर्षांपूर्वी मी एक कोहसगडला गेलो होतो. पालघर साईडला जाताना तो रूट लागतो. असाच कोहसगड पण असाच आहे, वरती धुकं आणि सगळी सिनेरी अशी. क्या बात आहे. असं सगळं ग्रीन ग्रीन आहे, मस्त वाटतं, धबधबे वगैरे. क्या बात आहे, क्या बात आहे. बघू आपण पुढे. आहा, हिरो हिरोईनचं मिलन. क्या बात. या बात. चष्मा आमचा सेम आहे दोघांचा. तेव्हा सेम चष्मा. गॉगल सॉरी. नंबर. सावन महिना तुला याद करनी रे, याद करनी रे, राजा तुला प्यार करनी रे. क्या बात है. याद करनी रे, राजा तुला प्यार करनी रे. सावन महिना तुला याद करना ये बात. सावन महिना तुला याद करना है, याद करना है, रानी तुला प्यार करना है. ये बात. याद करना है, रानी तुला प्यार करना है. क्या बात है. खरंच मित्रांनो, म्हणजे कसं आहे माहिती आहे का, सामान्य माणसाला देखील तो डान्स करता येईल अशी कोरिओग्राफी त्यांनी तिथे केलेली आहे. हे युट्यूबमुळे बरेच असे कलाकार आहेत ज्यांच्या कला लोकांसमोर आल्या आहेत. म्हणजे कसं आहे, त्यांना कुठे स्टेज नाही मिळालं तर इथे स्टेज मिळालं, पण
इथे भारी झालं त्यांचं. युट्यूबने खूप लोकांचं करिअर बनवलंय. मेहनत केली तर तुमचं करिअर नक्कीच आहे. ऐरणी सॉंग्स म्हणजे कसं आपण कधी असं ऐकलेलं नसतं आणि अचानक मध्ये असं कानावरती खूप काहीतरी छान ऐकायला येतं ना, मग खूप भारी वाटतं. ठीक आहे, बघू आपण पुढे. क्या बात आहे. स्लो मोशन केलं, परत स्लो केलं, परत फास्ट केलंय. क्या बात आहे. तुला देखी देखी ये सनई, बात. मना जीव रमना रे. ए. आहा. 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 तुला देखी देखी सनई, क्या बात है. मना जीव रमना रे. जीव रमना रे. राजा तुला प्यार करनी रे. ये बात. स्टेप्स बघताय ना. रमना रे, राजा तुला प्यार करनी रे. याद करनी रे, राजा तुला प्यार अरे करणी रे. बात. एक नंबर. कोणी करू शकतो ना हे. असंच त्यांनी ठेवलंय. मस्त. टायटॅनिकची पोज काय वेगळीच बनवली हा. तुनी प्रेमनी नजर ती हा. मला दिवानी करनी क्या बात है. गाण्याचा जो काय ठेका आहे ना, डंग टक डंग टक डंग नक डंग, जे काय वाचतंय म्हणजे अप्रतिम आहे, अप्रतिम आहे, अप्रतिम आहे. मस्त मस्त. त्या ठेक्याने असं अंग उडतं आपलं. क्या बात आहे. ही सगळी गाणी ऐरणी गाणी त्याच ठेक्यात असतात, पण ते मला वाटतं ना त्यांचं त्यांनी पॅटर्न केलेलं आहे. पॅटर्न त्यांच्या नावावरती रजिस्टर आहेत. असं त्यांचंच आहे ते. इतकं भारी आहे. ऐकू आपण पुढे. तुनी प्रेमनी नजर ती मला दिवानी करनी दिवानी करनी राणी तुला प्यार करना ये बात. कहो ना प्यार. दिवानी करनी राणी तुला प्यार करना याद करना राणी तुला प्यार अरे करना क्या बात है. मन दिल न राजा तू, तुनी दीवानी वैनी रे. दिवानी वहिनी. मन दिल न राजा तू, तुनी दीवानी वैनी रे. दीवानी वैनी रे, राजा तुला प्यार करनी रे. दीवानी वैनी रे. मला वाटतं की म्हणजे ती बोलते असं की तुला पाहिल्यानंतर मी दिवानी होते. ते ऐरणी भाषेत ते सांगतायत. असंच असणार काहीतरी. राजा तुला प्यार करनी रे. याद करनी रे, राजा तुला प्यार करनी रे. क्या बात है, क्या बात है. सुपर रे, सुपर 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 सुपर. क्या बात आहे. खूप सुंदर गाणं आहे, खूप मस्त आहे. जसं नेहमी बोलतो तसंच. ॲक्च्युली हे जे गाणं आहे ना, सावन महिनामा, हे गाणं सावन महिनामा 2 म्हणजे दुसरं आपण ऐकतोय. सेकंड ह्याचं जे ह्याचं पहिलं जे आहे सावन महिना, ॲक्च्युली सचिन भाऊंचं करिअर आहे ते. सचिन कुमावत जे आहे त्यांच्या करिअरच्या सुरुवातीचं गाणं आहे आणि त्यांनी ते गाणं टाकलं यूट्यूबवरती. म्हणजे मी काय इंटरव्ह्यूज ऐकली होती त्यांची, त्यातलं मी सांगतो. आणि मे बी त्या गाण्याला चांगले उत्तम प्रतिसाद मिळाला, चांगले व्ह्यूज गेले. आज दिसतंय जे काय आहे. मला कोणतरी बोललं होतं की अरे तू ट्रेंडिंग सॉंग्स कर, तुला अजून चांगले व्ह्यूज येतील. मित्रांनो, मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. ट्रेंडिंग सॉंग्स जे आहेत त्याच्यावरती रिएक्शन दिले तर मला व्ह्यूज येतील हे मलाही माहिती आहे. पण मित्रांनो, जे आपली मराठी संस्कृती आहे, जे आपलं लोकसंगीत आहे, ते मित्रांनो कुठेतरी यायला पाहिजे. ऐरणी सॉंग्स आहेत, कोकणी सॉंग्स आहेत, अजून जे आपले मराठी सॉंग्स आहेत ते यायला पाहिजेत आणि त्याच्यावरती रिएक्शन आपण दिलं पाहिजे. बिकॉज काय, आपल्या मराठीला आपण पुढे घेऊन जाणार नाही, मग कोण घेऊन जाणार ना. मित्रांनो बघा,
तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून मराठीला पुढे घेऊन गेलं पाहिजे. बघा मित्रांनो, व्ह्यूज मिळवायचे असतील ना तर मला अजून पण बरंच काय करता येतं. रिॲक्शन्स व्हिडिओ असतील, रिव्ह्यू व्हिडिओ असतील किंवा आणखी कुठल्या ट्रेंडिंग सॉंग्स वरती रिॲक्शन, ते तर सगळं बघा. व्ह्यू तर मला मिळतीलच, असं काय टेन्शन नाहीये, त्या देवाची कृपा. आणि व्ह्यूज साठी कुठली गोष्ट कधीच करायची नसते. व्ह्यू मिळतील ते मिळतील, जे काय असेल, पण किमान काय आपली माय मराठी टिकली पाहिजे. आपलं लोकसंगीत लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. लोकसंगीत येतं, लोक ऐकतात, पण रिॲक्शन व्हिडिओ केल्यानंतर लोकसंगीत लोकांपर्यंत खूप झपाट्याने पोहोचेल असं मला वाटतं. सगळीच गाणी आहेत जी आपली चांगली चांगली गाणी आहेत, त्याच्यावरती आपण रिॲक्शन करतोच आहोत आणि करणारच आहोत. मग ह्या सगळ्या गाण्यांवरती कोण रिॲक्शन करणार? तर ह्या सगळ्या गाण्यांवरती अमित घरकर रिॲक्शन करणार, म्हणजे आपलं फरमाईश बोल चॅनल रिॲक्शन करणार. छान सॉन्ग आहे, खूप सुंदर आहे, खूप मस्त आहे. असंच ऐरणी सॉंग्स खूप खूप छान छान करत राहा. अजून जर काय सजेशन असतील याबद्दल तर प्लीज मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा की मी अजून कुठल्या गाण्यावरती रिॲक्शन रिव्ह्यू केलं पाहिजे. मित्रांनो, प्लीज मला कमेंट मध्ये सांगा. आणि तुम्हाला ह्या गाण्यामधलं कुठला सेक्शन, कुठली गोष्ट सगळ्यात जास्त आवडली ते पण तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. मित्रांनो, आपल्याला मराठीला खूप पुढे घेऊन जायचं आहे. प्लीज आपल्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. आवडलं तर नक्कीच करा जे मी तुम्हाला सांगितलंय. पहिला माझं चॅनल बघा, तुम्हाला आवडलं तर नक्कीच मला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, चला, मी तुमची सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा एकदा आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत तुमच्या सगळ्यांना अगदी मनापासून जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत मित्रांनो.